श्रावण व्याख्यानमालेमध्ये बोलण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार आणि सगळ्या श्रोत्यांचे आभार. कारण महाडमध्ये आता ज्या पद्धतीने पाऊस आहे, श्रोत्यांनी इथे येणं हे म्हणजे खूप कौतुकास्पद आहे. आणि मला असं वाटतं की वक्त्याच्यासाठी टाळ्या नेहमीच वाजल्या जातात, पण श्रोत्यांसाठी की जे तन्मयतेने 9:30 वाजता हजर राहतात त्यांच्यासाठी खूप मोठं आहे. म्हणजे कृतज्ञ आहे मी तुमची सगळ्यांची. आणि विषय आपला आहे आजचा छोटा पॅकेट मोठा धमाका. बऱ्याच जणांनी मला विचारलं काय आहे हा विषय, काय आहे हा विषय, किंवा नेमकं काय आहे, धमाका होणार आहे का. म्हटलं पॅकेट तरी छोटं आहे, पॅकेट मोठा नाही आहे. धमाका होईल का नाही हे बघू, पण पॅकेट छोटं आहे याची पूर्ण कल्पना आहे. धमाका करण्याचा आपला प्रयत्न राहील. तर काही गोष्टी ज्या आपल्या सहज आजूबाजूला आहेत त्यांच्याबद्दलच जरा पहिलं बोलणार आहेत. कारण आत्ताच मी दवाखान्यातनं आले तर सहजपणे पेशंट जाताना सांगतात, मॅडम ऑनलाईन पेमेंट केलं आहे हं. म्हणजे अगदी सहज. आता ह्याच्यात काही नाविन्य उरलेलं नाही आहे. मी सुद्धा कधी शिवाजी चौकात भाजी आणायला गेले तर स्कॅन करते, भाजीवाल्याला पैसे देते. शहरात कुठे गेलो, रिक्षात बसलेत, स्कॅन करतो, पैसे पाठवून देतो. साध्या टपरीवर चहा प्यायला थांबलो तरीसुद्धा ऑनलाईन पेमेंट करतो. म्हणजे हे इतकं सहज सोपं झालेलं आहे की आता त्याच्याबद्दल काही आपल्याला औत्सुक्य उरलेलं नाही, त्यातलं काही नाविन्यही नाही. आणि तो आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे ऑनलाईन पेमेंट. पण हे इतकं जे सहज सोपं आणि इतकं सर्वव्यापी झालेलं आहे, हे होण्यासाठी तेवढीच मोठी आपण मेहनत घेतली होती का, असा आपण जर विचार केला तर हे सगळं जेव्हा झालं तेव्हा मुळात कल्पना अशी होती की सगळे पारदर्शक व्यवहार व्हावेत, किंवा बँकेच्या चॅनलमधनं माध्यमातनं व्यवहार व्हावेत, किंवा कॅश ट्रान्झॅक्शन नगदी व्यवहार कमी व्हावेत. या सगळ्यासाठी डिजिटल इंडिया हे लॉन्च झालं. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण काय केलं, आपण आपलं जे आधार कार्ड आहे ते आपण आपल्या बँकेला जोडलं. बँकेने सांगितलं एक छोटी कृती आपण केली, आपलं आधार कार्ड बँकेला जोडलं. नंतर आपण काय केलं, आपलं आधार कार्ड आपल्या मोबाईलला जोडलं. जेव्हा मोबाईल सिम घेतो तेव्हा आधार कार्ड त्याला जोडलं. आणि नंतर एक छोटी कृती केली की आपलं मोबाईल जे आहे ते बँकेच्या खात्याला जोडलं. या 3 छोट्या छोट्या पायऱ्या, म्हणजे मला असं वाटतं की त्याच्यासाठी आपल्याला काही कष्ट, मेहनत किंवा असं खूप काही आपण करतो आहे असं आपण काहीच केलं नाही. हे 3 छोटे छोटे पावलं आपण उचलली आणि त्याच्यानंतर आपल्याला जो काही परिणाम मिळालेला आहे की आपण ही 3 पावलं उचलली, पण त्याचा इफेक्ट बघा, त्याच्यासाठी घेतलेली मेहनत आणि त्याच्या मागे मिळालेला आपल्याला जो फायदा आहे ह्याचं त्याचं एकमेकांशी काही गणितच नाही आहे. इतका मोठा फायदा. आणि आपल्या आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, अगदी मी म्हटलं तसं टपरीवरती चहाचं पेमेंट करण्यापासून आंतरराष्ट्रीय विमानाचं पेमेंट करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी आपण एका चुटकीसरशी करतो. पण तेवढं मोठं करण्यासाठी तेवढी मेहनत आपण घेतली का, तर नाही. मेहनत किती होती, छोटी. पावलं किती होती, छोटी. पण त्याचा धमाका होता तो खूप मोठा होता. आता वैद्यक म्हणून मी तुम्हाला एक सांगते की हा जो आता सीझन चालू आहे याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचाच अनुभव असेल की उलट्या जुलाब होणं, सर्दी खोकला होणं, हे अगदी म्हणजे सर्रास या गोष्टी होतात. आणि जिथे आपण म्हणू की निम्न स्तर जिथे आहे किंवा लोअर सोशो इकॉनॉमिक क्लास आहे तिथे तर ह्याचं प्रमाण खूपच जास्ती असतं. म्हणजे जणू काही साथ येते. म्हणजे ह्या सीझनमध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोकांना जुलाब उलट्या होतात, मुलांना सर्दी पडसं होतं, खोकला होतो, त्याचे पुढे कॉम्प्लिकेशन्स होतात. आता हे दरवर्षी होतं. दरवर्षी ह्याचा परिणाम काय होतो की प्रचंड प्रमाणात हॉस्पिटलायझेशन. खूप लोकांना याच्यासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं. आणि आपण जर लहान मुलांचा विचार केला तर काही म्हणजे काही हजार लाख लोक ह्याच्यात मृत्युमुखी पडतात या साथीमध्ये.
किंवा सर्दी खोकल्याचे कॉम्प्लिकेशन्स जे होतात त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडतात। आणि हा एक मोठा आपण परिणाम बघितला तरी त्याच्याहून खालच्या खालच्या टप्प्यांमध्ये अगदी अन्न तुटणं, वाढ खुंटणं, शाळा बुडणं, शाळेमध्ये मागे पडणं, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये किती मोठं नुकसान आहे। आणि वैद्यकीय यंत्रणेवर येणारा ताण, त्यावेळेला पूर्ण सगळी हॉस्पिटल्स ही इतकी ओव्हरटाईम काम करत असतात आणि लाखो करोडो रुपयांचा पैसा लागत असतो। हे अनेक वर्ष हे चालू आहे आणि अनेक वर्ष त्याच्यावर आपण काही ना काहीतरी उपाय काढला पाहिजे, याच्यातनं मार्ग काहीतरी निघाला पाहिजे असं वाटत होतं। तर जेव्हा स्वच्छ भारत अभियान लॉन्च झालं तेव्हा एक छोटा प्रयोग आपल्या इथे झाला। तो काय होता? छोटा प्रयोग असा होता की सगळ्यांना हात धुवायला सांगायचं। म्हणजे बाहेरनं आलं हात धुवायचे, काही खायचं आहे हात धुवायचे, कुठचंही काम करून परत खायचं असेल हात धुवायचे, काम करून झालं हात धुवायचे। एक बदल करायला सांगितला। कोणता बदल? हात धुवायचे। आणि एक छोटी त्याच्याबरोबर लॉन्च केलेली गोष्ट होती की काही ठिकाणी त्यांनी साबण पण दिलेले होते आणि साबणाने शक्यतो हात धुता आले तर, पण निदान काही नाही तर हात धुवा। किती मोठी कृती आहे किंवा किती खूप मोठी कष्टाची आहे, खूप कठीण आहे, अशक्य आहे? नाही। या एका कृतीमुळे, हात धुणे या कृतीमुळे 72% हॉस्पिटलायझेशन कमी झालं आणि 46% जे सर्दी खोकल्याचे कॉम्प्लिकेशन्स होते ते कमी झाले। 72% मुलांचं आयुष्य बदललं। ना शाळा बुडली, म्हणजे शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सगळ्याच बाबींवरती त्याचा एवढा मोठा परिणाम दिसला। म्हणजे कृती किती छोटी होती म्हटलं तर हात धुणं, पण त्याचा जो धमाका झाला तो एवढा मोठा होता की मोठं सगळं म्हणजे ज्या मेडिकल सिस्टीमवरती जो काही ताण होता तो एवढ्या मोठ्या प्रमाणात कमी झाला की इंडियन मेडिकल असोसिएशनचं जे जर्नल आहे त्यांनी तर त्याची नोंद घेतलीच, पण लॅन्सेटसारख्या आंतरराष्ट्रीय मासिकांनी सुद्धा ह्याच्यावरती हे केला की एका छोट्या कृतीचा केवढा परिणाम होऊ शकतो। आणि अशाच छोट्या छोट्या ज्या कृती असतात ना त्या काही काही वेळेला क्रांतिकारक असतात किंवा त्यांचा आपल्याला जाणवत नाही की आपण काय कृती केली, पण त्याचा जेव्हा धमाका होतो कुठच्याही अर्थाने, म्हणजे चांगल्याही आणि वाईट दोन्ही अर्थाने, तेव्हा कळतं की कृती कुठे सुरू झाली किंवा कृती काय होती आणि त्याचा धमाका काय झाला। ही दोन उदाहरण देण्याचं म्हणजे ही आपल्या एक अतिशय सुपरिचित उदाहरण आहे जे आपण ऑनलाईन पेमेंटचं, आणि एक माझ्या क्षेत्रातलं आहे की जिथे एवढीशी छोटी कृती, कारण आपल्याला असं वाटतं की हात धुणं म्हणजे इतकं कॉमन आहे ना, आपण हातपाय धुतो किंवा आंघोळ करतो हे काही, पण ते सुद्धा किती परिणामकारक असू शकतं। तर अशाच काही घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात आणि आपण त्याच्याकडे जर थोडंसं सजगपणे बघितलं तर आपल्याला अशा छोट्या पॅकेट्स आणि बडे धमाके दिसून येतात। अलीकडेच एक घडलेली घटना, म्हणजे अशाच आम्ही मैत्रिणी थोड्या बसलेलो होतो गप्पा मारत, आणि माझ्याच वयाच्या सगळ्या मैत्रिणी, म्हणजे आतबाहेर धरा 5-10 वर्ष, त्यामुळे सगळ्या एका वयाच्या, आणि आता त्यातल्या काही जणी आजी झालेल्या आहेत, तर त्यांची नातवंडं, मुलं शहरात आहेत, पुण्या मुंबईमध्ये आहेत आणि त्यांना नातवंडं पण आहेत। मग आजी आजोबा जात असतात ना नातवंडांना भेटायला, आणि आजी आणि नातवंडाचं नातं म्हणजे अतिशयच, म्हणजे मी बोलूच शकत नाही, इतकं सुंदर नातं, किंवा त्याच्यामधलं जे काही प्रेम आहे किंवा ते नातं म्हणजे दुधावरची साय म्हणतात तसं आजीला काय करू आणि काय नको असं होतं। आता नातवंड असेल 3-4 वर्षाचा नातवंड आहे, तर 2-4 दिवस आजीचा मुक्काम झाल्यानंतर दुपारी आपल्या नातवंडासाठी आजीने मस्तपैकी साजूक तुपातला गोडाचा शिरा केला। असा घमघमाट घरात सुटलेला होता, मूल पण असं अगदी कधी आपल्याला हा गोडाचा शिरा खायला मिळणार आहे इतका त्याचा आनंद होता। आणि आजीला तर ते एक कधी मी भरवते आणि कधी ते
मुलाच्या चेहऱ्यावर तो आनंद खाल्ल्याचा दिसतोय हे बघते. आणि असा तो कार्यक्रम दुपारचा पार पडला. आजीने वाटीमध्ये शिरा दिला. मुलांनी अगदी चाटून पुसून लख्ख केली वाटी आणि इतके दोघंही आनंदले आणि अगदी वाट बघत होते की आई बाबा कधी येत आहेत, म्हणजे त्यांची मुलं कधी येत आहेत आणि कधी हे मी सांगते आहे की आज काय झालं घरामध्ये. आणि इतका त्या आजीला आणि नातवंडाला आनंद झालेला होता. आईवडील घरी आले आणि अगदी रसभरीत वर्णन करून आईने कसा तो शिरा झाला होता आणि मी तो कसा केला आणि त्या बाळाने कसा खाल्ला आणि काय त्याला आनंद आणि काय मला आनंद. आणि मुलांचे चेहरे गंभीर. आईला आनंद होतोय आणि तिला कळे ना की मुलांचे चेहरे एवढे गंभीर का. तर त्याने म्हणाले, तू दिलासच कसा शिरा, आम्ही देत नाही मुलांना साखर. शुगर रश होतो त्यांनी. पिडियाट्रिशियननी सांगितलं आहे असलं काही द्यायचं नाही, साखर नाही द्यायची, मीठ नाही द्यायचं. आई पण चिडली, तुमची काहीतरी फॅडं असतात, आम्ही नाही का मुलं वाढवली, साखर नाही का दिली, असलं काही होत नाही. काही कोणी सांगतं आणि दर 2 दिवसांनी तुम्ही काहीतरी वेगळं शिकून येता. मुलंही संतापलेली. हो तुम्ही वाढवलीत म्हणून काय झालं, आता आम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याने वाढवतोय. असं नसतं, तसं नसतं, पुढे परिणाम कसे होतात. आम्ही तेल नाही देत, तूप नाही देत, साखर नाही देत, मीठ नाही देत, तिखट नाही देत, मसाला नाही देत, काही नाही देत. आई म्हणाली, काय सपक अन्न घालता का मुलांना, म्हणूनच तुमचं मूल खात नाही. अशी पुढची 10-15 मिनटं तुमच्या मनामध्ये तुम्ही इमॅजिन करू शकता. कारण घरोघरी मातीच्या चुली. काय झालं असेल, मुलं काय म्हणत असतील, त्यांचे आईवडील काय म्हणत असतील आणि ही सगळी चाललेली सगळं हे. मग मुलं आपल्या वयाच्या मुलांमध्ये जाऊन सांगतात, काय आईवडीलना येतात उगाच आमची सगळी शिस्त बिघडवतात, आम्ही एवढं सगळं त्यांना शुगर देत नाही, हे देत नाही, ते देत नाही. आईवडील सांगतात, काय म्हणे हल्लीची मुलं काही समजत नाही, मुलं कशी वाढवायची समजत नाही, आपण कशी वाढवली, सगळं दिलं पाहिजे, हे दिलं पाहिजे, ते दिलं. आपल्या समवयस्कांमध्ये ती चर्चा होते. आणि तशीच आमच्यात चर्चा झाली, हसाहशी. कारण हे दृश्य सगळ्यांच्या डोळ्यासमोर येत होतं की काय कसं काय नाट्य झालं असेल घरामध्ये. सगळ्याजणी हसत होत्या, पण हसणं हा काही त्याच्यावरचा मार्ग नव्हता आणि ते काही सोल्युशन नव्हतं. बरं थोड्या वेळाने असं चर्चा होत एक जण म्हणाली, मॅडम तुम्ही तर डॉक्टर आहात ना आणि तुम्ही आहारावर बोलता, मग तुम्ही सांगा ह्याच्यावरचं काय. आता ह्याच्यावर काय म्हणजे दोन्ही बरोबरच वाटले. एक म्हणजे अगदी काही एखादं गोडाचा शिरा दिला किंवा एखादा लाडू दिला म्हणून काही बिघडत नाही, पण पिडियाट्रिशियनने सांगितलं आहे म्हणजे माझ्या प्रोफेशनशी सुद्धा निगडीत आहे. मी सगळीकडे सांगते साखर खायचं नाही, म्हणजे तेही बरोबरच आहे, पण हा कुठेतरी अतिरेक येतो आहे. म्हणजे हा सगळा गुंता मनामध्ये झाला. तो हसण्यावारी नेला तिथेच आणि तो विषय निपटवला. पण असे विषय संपत नसतात, ते मनाला भुंगा लावतात. घरी आलं तरी डोक्यात असतंच की हे जे काय झालं ह्याचं काहीतरी सोल्युशन तर पाहिजे की नाही. असं झालं तरी दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे दिवस सुरू होतो आणि आपणही आपल्या रुटीनमध्ये रमतो. आपलं रुटीन चालूच असतं, पण कुठेतरी तो विषय मनात असतोच, तो गेलेला नसतो. आणि असेच काही दिवस झाले ह्या घटनेला आणि मी आपली दवाखान्यात बसलेले होते. एक 37-38 वर्षाची पेशंट माझ्याकडे आली आणि सरासरी रक्ताची शुगरची जे करतात म्हणजे HbA1c ते 10च्या वरती होतं. हा रिपोर्ट घेऊन आल्याबरोबर माझी रेकॉर्ड सुरू झाली. नेहमीच जे सगळ्या पेशंटना सांगते ते सगळं सुरू झालं आणि गाडी शेवटी गोडावर आलीच. साखर कशी खायची नाही, गूळ कसा खायचा नाही, डायरेक्ट शुगर नको, इनडायरेक्ट शुगर नको, हे सगळं तिला नेहमीप्रमाणे सांगून झालं आणि ती गेली. आणि माझ्या लक्षात आलं मी काय बोलले आत्ता, जे 3 वर्षाच्या मुलाला सांगितलेलं होतं तेच मी 37 वर्षाच्या मुलाला सांगतेय. जर हे 3ऱ्याच वर्षी सांगितलं असतं तर हे मला 37व्या वर्षी सांगावं लागलं नसतं. म्हणजे जो सल्ला 3 वर्षाच्या मुलालाच दिलेला होता तो बरोबरच. आपण असाच सल्ला दिला असता का. आणि मग त्या 3 वर्षाच्या मुलाचा शिरा वाटीत घेऊन खाताना तो प्रफुल्लित चेहरा डोळ्यासमोर आला आणि म्हटलं हे कसलं सोल्युशन. 37व्या वर्षाचं आणि 3व्या वर्षाचं सोल्युशन एकच. जे आपण 37व्या वर्षी सांगतोय तेच 3ऱ्या वर्षी पण आपण तेच सांगणार. म्हणजे हा आपण काढलेला शॉर्टकट आहे का.
हा सोपा मार्ग आहे का आपण काढलेला, की साखर खाऊ नको, मीठ खाऊ नको, तेल खाऊ नको, तूप खाऊ नको, मीठ काय तिखट खाऊ नको, मसाला खाऊ नको, काहीच खाऊ नको. हे सगळ्यात सोपं सोल्युशन आहे की पुढे काहीच होणार नाही. पण मग असं आपण काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे की जे 3 वर्षाला लागू होईल आणि 37व्या वर्षी त्याची गरज लागणार नाही. का मी हे गृहीतच धरलं आहे की आज जे माझ्यासमोर 3 वर्षाचं मूल आहे ते कालांतराने त्या 37व्या वर्षी, म्हणजे ती 2 मुलं सोफ्यावर बसलेली आहेत, समोर टी व्ही चालू आहे, हातात मोबाईल आहे, एखादा लॅपटॉप बाजूला आहे, व्हिडिओ गेम्स आहेत, प्ले स्टेशन आहे, सगळी दारं खिडक्या बंद, म्हणजे घर बंद आहे, बंदिस्त याच्यात दोघं आरामात लोळत पडलेली आहे. त्यामुळे 3 वर्षाचं मूल काय आणि 37 वर्षाचं मूल काय, त्यांचं सोल्युशन एकच आहे आणि त्यांनी हेच करायला पाहिजे. म्हणजे हा शॉर्टकट झाला, हे त्याचं सोल्युशन नाही झालं. आणि मग कुठचं असं छोटं पॅकेट आहे का की जे केलं तर पुढे हे टळेल. आणि तेव्हा लक्षात आलं की जर त्या 3 वर्षाच्या मुलाला त्या 37 वर्षाच्या मुलाला दोघांनाही सांगितलं की अरे जरा अंगणात जाऊन खेळ, एक लाडू 150 कॅलरीजचा जाळण्यासाठी तासभर अंगणात खेळलास तर कॅलरीज जळतील आणि काही दुष्परिणाम होणार नाही. त्यामुळे 4-5 वर्षाची मुलंसुद्धा जेव्हा अंगणात आज खेळत नाहीत, धावाधावीचे खेळ खेळत नाहीत, कारण लगेच आपलं मन आपल्या भूतकाळात जातं ना, की आपण ह्या वयाचे होतो तेव्हा आपण काय करत होतो, बिन पैशाचे खेळ अंगणात खेळत होतो. कुठे धावाधावी असेल, चोर पोलीस असेल, लगोरी असेल, डबाईस्पाईस असेल, अजून विषामृत असेल, खांब असेल, ज्या ह्या खेळाला कुठचाही सामग्री लागत नाहीत, मनसोक्त धावता येतं. आणि जे जे म्हणून सकाळी खाल्लेला आंबा दूध असेल, संध्याकाळी खाल्लेला लाडू दूध असेल, सगळ्या कॅलरीज जाळून शिडशिडीत अंगकाठी आणि कुठेही काहीही म्हणजे त्याचा त्रास झाला नाही, असं करण्याचं कारण म्हणजे अनस्ट्रक्चर्ड खेळणं. अनस्ट्रक्चर्ड हा सगळ्यात महत्त्वाचा भाग होता. त्याला काहीही स्ट्रक्चर नव्हतं. आज खेळ म्हटलं की 6-7 वर्षाची मुलं अकॅडमीत, कुठे आमच्या इथे अकॅडमी नाही, आमची मुलं कशी खेळणार, आमच्याकडे जिम्नॅशियम नाही, आमच्याकडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाही, आमच्याकडे हे नाही, पण आमच्याकडे जागा आहे, अंगण आहे. जर मुलं गेली आणि धावली आणि अनस्ट्रक्चर्ड नुसतं खेळली, त्याच्या कुठे मला स्पर्धेत जायचं आहे, मला ह्याचं विजेतेपद मिळवायचं आहे, ह्याचं काही नाही, निखळ आनंदासाठी खेळली, निखळ आनंदासाठी आपण जसे सायकल चालवत होतो तशी सायकल चालवली, कुठेही क्रॉस कंट्री, मग ती स्पेशलाइज्ड गिअरवाली सायकल, काही नाही, साधी सायकल, अख्ख्या माडमध्ये सायकलवरनं गेली, 2 व्हीलरवरनं नाही. एवढ्या टेकड्या आजूबाजूला आहेत. इथले जे अनेक ग्रामस्थ आहेत ते काळधोंडीवर पूर्वी सहज जात होते. आता ट्रेकिंगसाठीच कुठच्या तरी अकॅडमी किंवा काय ते ट्रेकिंग क्लबचं मेंबर पाहिजे असं नाही, सहज आईवडील मुलांना घेऊन गेलेत आणि हे सगळं केलं की जे सहज सोपं आहे, जी एक छोटीशी कृती आहे की ज्यांनी आईवडीलही सोफ्यावर बसणार नाहीत आणि आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त राहणार नाहीत. लहानपणापासून ह्याची जर आवड निर्माण केली तर पुढे जाऊन ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण नक्कीच टाळू शकतो आणि तो जो धमाका आहे तो आपण टाळू शकतो. हे सगळं आपण जे म्हणतो आहे ना, हे सगळं सकारात्मक आहे. म्हणजे ऑनलाईन डिजिटल पेमेंट असेल किंवा हे आपण जे जुलाब उलट्या आणि ह्याचं सगळं एक हात धुण्याचं उदाहरण घेतलं, किंवा आपण एक शारीरिक कष्टाची म्हणा किंवा खेळाची आवड किंवा मनसोक्त त्याच्यात आनंद घेण्याची आवड आपण एवढीच जरी निर्माण केली तरी पुढे खूप काही गोष्टी होऊ शकतात. तशाच काही गोष्टी आपण कृती अशा करत आहोत की ज्याचेसुद्धा पुढे धमाके खूप वेगळे होतात. आणि जसं मी म्हटलं की 3 वर्षाचं मूल आणि 37 वर्षाचं मूल दोघं सोफ्यावर बसलेले आहेत, दोघांच्या हातात मोबाईल आहेत, मोबाईल गेम्स खेळत आहेत, मोठ्याल्या ठिकाणी प्ले स्टेशन्स आहेत मुलांकडे, व्हिडिओ गेम्स आहेत. म्हणजे शक्यतो बैठं सगळं जे आहे, तसंच टी व्ही समोर जेवणं आहे किंवा मोबाईलवर कित्येक पालक सांगतात आमच्या मुलांना ना हेचं कार्टून लागतं, हेचं नर्सरी राईम लागते, हेचं गाणं लागतं, मगच ते मूल जेवतं. मी त्याच्या आईला कित्येक वेळेला विचारते तुम्हाला किती गोष्टी आहेत, मी गोष्टी सांगता का, मला नाही आहेत गोष्टी. हो म्हटलं तुमच्या लहानपणीच्या गोष्टी मला नाही आठवत.
मग रामायण महाभारतातल्या गोष्टी नाही तशा माहिती आहेत, पण मला नाही सांगता नाही येणार तशा. म्हणजे गोष्ट माहिती असते, पण गोष्ट सांगायची कशी हे आपण विसरलो आहे. म्हणजे आपलं काम आपण आउटसोर्स केलं आहे त्या टी व्हीला, त्या मोबाईलला, त्यांनी सांगावं. आणि त्याच्यातनं जे आई गोष्ट सांगते तो टी व्ही सांगतो आहे, तो मोबाईल सांगतो आहे. आणि मग ते मूल आपलं रमतं आहे त्याच्यात आणि इकडे काहीतरी भरवणं कोंबणं चाललेलं आहे. बडबड गीतं येत नाही आहेत. म्हणजे एक छोटीशी जी कृती आहे जी आपण करतो आहे आज आउटसोर्स मोबाईलकडे किंवा सोशल मीडियाकडे, लहान मुलांना आपण कितव्या वर्षी स्क्रीनला एक्सपोज करतो आहे, ही छोटीशी कृती आहे. आपल्याला कौतुक वाटतं, बघ 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 तुझी आजी बघ, बघ 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 तुझी मावशी बघ, तुझी आत्या बघ. आणि मग त्या दामटून बसून त्या स्क्रीनमध्ये बसून सगळ्यांना हे करून दाखव, गाणं म्हणून दाखव, नाच करून दाखव. मुलाला स्क्रीनकडे बघायचं नसतं, मूल धावत असतं, तरी आपण त्या स्क्रीनकडे बघून बघून बघ असं करून हे छोटीशी आपली कृती आहे. आणि नंतर आपण म्हटलं काय करणार, आता काय ऐकतच नाही, आता स्क्रीनच सोडत नाही. म्हणजे जेव्हा नको होतं तेव्हा आपण जी छोटी कृती केलेली आहे त्याचाही असा धमाका होतो. आणि स्क्रीन ॲडिक्शनपर्यंत आता हा विषय गेलेला आहे. म्हणजे आवड आहे, छंद आहे किंवा वेळ घालवतो असं नाही, तर त्याचं ॲडिक्शन झालेलं आहे. इथपर्यंत आज स्थिती मुलांच्यात आलेली आहे. त्यामुळे हे एक छोटं पाऊल हे खूप मोठं नुकसानसुद्धा करू शकतं, जसं एक छोटं पाऊल खूप मोठा फायदा पण करू शकतं. त्यामुळे हे पाऊल कुठचं असतं ना, हे खूप महत्त्वाचं असतं. कित्येक वेळेला आपल्या लक्षातच येत नाही की आपण जी कृती छोटीशी आज करतो आहे ह्याचं कालांतराने काय होणार आहे. म्हणजे त्याच्यावरती आपण तेवढे सजगही नसतो किंवा एखादी गोष्ट घडावी म्हणून आपण आज काय कृती केली पाहिजे ह्याच्याहीबद्दल आपला फार विचार आपण करत असतो असं नाही. गोष्टी होत असतात, घडत असतात, त्याच्यातनं काहीतरी बरं निघत असतं, काही वाईट निघत असतं, पण त्याच्याकडे आपण खूप सजगतेने किंवा विचारपूर्वक गोष्टी करत नाही. आणि छोटीशी आपण उदाहरण म्हणून कधी घरी जाऊनसुद्धा बघू शकाल की आपला समजा भारताचाच नकाशा अगदी म्हणजे पूर्ण ॲटलास घेऊन बसायला पाहिजे असं नाही, नकाशा घेऊन बसलो आपण आणि आज मुंबईहून दिल्ली असं आपण जर काढलं आणि थोडासा जरी कोन बदलला एक 5-10 अंशाने, तर या मार्गाने जे आपण सरळ जाऊन दिल्लीला पोचणार होतो ते 5-10 अंशाने फिरलो तर लखनौ कानपूर कुठेतरी जाऊ. म्हणजे तिथे लखनौ किंवा कानपूरला गेल्यावर कळेल की अरे आपल्याला तर दिल्लीला जायचं होतं. म्हणजे तो पहिला जो 8 ते 10 अंशाचा कोन पहिला महत्त्वाचा जो आहे, जिथे ते हललं तिथे सगळं गणित बिघडलं. किंवा जर तिथे जायचं नसेल तर तो कोन कसा बरोबर ठेवण्यासाठी मला पहिली पावलं कशी घ्यायला पाहिजेत यासाठी आपण खूप सजग असलं पाहिजे, कारण नंतर आपण मागे बरेच वेळेला येऊ शकत नाही. आणि हा अनुभव तर मला वाटतं सार्वत्रिक आहे. म्हणजे एकही माणूस असा नसेल की ज्याच्या मनात ही इच्छा नसेल की ही ना सवय माझी बदलायला पाहिजे. म्हणजे नाही, हे आपण जे करतो आहे ना, ही मला सवय बदलायची किंवा ही सवय मला लागली पाहिजे. म्हणजे प्रयत्नपूर्वक का असे ना मला ही कृती केली पाहिजे. दोन्ही आहे, एखादी गोष्ट सोडणंही असेल किंवा एखादी नवीन कृती जडणंही असेल. ह्यासाठी आपण म्हणजे विचार केलेला असतो किंवा आपली इच्छा असते. काही वेळेला आपण प्रयत्नही करतो, पण मग आपले ते प्रयत्न अपुरे पडतात किंवा आपण ते सोडून देतो किंवा काय आपल्याला जे अपेक्षित असतं ते आपल्याला मिळत नाही. आणि मग आपल्याला लक्षातच येत नाही की हे आपण कसं केलं तर आपल्याला जिथे पोहोचायचं आहे तिथे आपण हे करू शकू. म्हणजे आत्ता मला असं वाटतं की आपण पुढे जाण्याआधी आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एखादी जरी अशी सवय असेल की जी जडावी किंवा जावी अशी जर असेल तर ती आपण आपल्या मनामध्ये आणायला हरकत नाही. कारण मग पुढचा जो प्रवास आपला होईल तो आपण कुठेतरी त्याच्याशी कोरिलेटही करू शकू किंवा काहीतरी आपण इथनं घेऊन जाऊ शकू. आणि जर शक्य असेल आणि कोणाची इच्छा असेल तर 1-2 आपण इथे ओपनली सांगू शकू की मला ही इच्छा आहे की मला हे अचीव करायचं आहे किंवा माझी ही इच्छा आहे की माझी ही सवय जाऊ दे. असं जरी असेल तरी आपण एखादं पाऊल ह्याच्यासाठी काय उचलू शकू हेही बघू शकू.
तर ओपन आहे. कोणाला जर असं व्यक्त करायचं असेल की ही माझी सवय मला सोडायची, किंवा ही मला नवीन सवय लागावी, किंवा मी हे अचीव करावं असं मला वाटतं, सवय लागावी, किंवा हे माझं ड्रीम आहे, हे मला अचीव करायचं, असं कोणी व्यक्त करू इच्छितं का? हां जेवताना मोबाईल बघणं, हां व्याख्यान किंवा ऐकणं, हां ही सवय सुटण्यासाठी काय करा? हां म्हणजे हे आपण आता सर्वात शेवटी घ्यायचं आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपल्याला ह्याचं सोल्युशन एक पहिलं पाऊल मिळतं आहे का? अजून असंच कोणाला काही व्यक्त करायचं आहे? मोकळेपणाने, ह्याच्यामध्ये काही लाजण्यासारखं नाही आहे. एखादी नवीन मला हे अचीव करायचं आहे हे म्हणायलाही काही हरकत नाही. नाही नाही, हे एवढीच इच्छा फक्त व्यक्त करूया की मला एक पुस्तक वाचायचं आहे, आय मीन काही पानं वाचायचे किंवा वाचनाची सवय. अजून एखादी? विष्णू सहस्त्रनाम पाठांतर करायचे. आता आपल्याकडे 3 इच्छा आहेत. एक सवय मोडायची आहे, 2 जडवून घ्यायचे आहे. तर असं जेव्हा मी हा विचार करत होते तेव्हा मी स्वानुभवातच गेले, म्हणजे माझे स्वतःचे ह्याचे काय अनुभव आहेत. आणि पहिला जी गोष्ट माझ्या लक्षात आली ती अशी होती की मी अर्थात सांगायची गरज नाही की माझी मातृभाषा मराठी आहे, पण मी शिकले ती शाळा इंग्लिश माध्यमाची होती. आणि घरामध्ये स्वाभाविकच, म्हणजे जरी सुशिक्षित आईवडील असले तरी काही घरामध्ये आम्ही काही इंग्लिशमध्ये संभाषण करतो आहे वगैरे असं काहीच नाही. पण 3री 4थी असे जेव्हा टप्पे येत जातात तशी तुमची भाषा तर सशक्त व्हायला हवी. आणि ती काही घरातली बोलीभाषा नाही, ह्याच्यावर काही खूप मोठा असा उहापोह किंवा असं काही नाही. पण एक कृती माझ्या वडिलांनी केली. माझ्या वडिलांना मी बापू म्हणत असे. तर बापू मला म्हणाले, प्रज्ञा, तुला न येणारे 5 शब्द रोज लिहून काढायचे. 5 किती? 5. तेव्हा आमच्या घरी टाइम्स ऑफ इंडिया म्हणजे पहिल्यापासून येत होता. तर त्याच्यामुळे मला आनंदच झाला. मला 1 मिनिट 2 मिनिट लागायची 5 शब्द काढायला, कारण नुसते हेडलाईन्स बघितले तरी त्याच्यात अनेक अनोळखी शब्द असायचे. ते 5 शब्द लिहून काढायचे वहीत. ते संध्याकाळी बँकेतनं घरी यायचे, आल्यावर त्यांना मी दाखवायचे, बापू 5 शब्द. हां, मग पहिल्यांदा ते सांगायचे, बरं हे शब्द काय आहे, ते कुठे कुठे दिसले तुला? इथे दिसले. वा, मग आता ह्याचा अर्थ हा आहे बरं का. मग आईने मला डिक्शनरी कशी बघायची ते शिकवलं. म्हणजे बापू सांगतीलच, पण मी तुला सांगून ठेवते कसं ह्याचे अर्थ बघून ठेव. पण डिक्शनरी शिकवली. आणि मग हळूहळू असं झालं की रोज 5 शब्द काढायचे. पहिली 2 मिनटं, 5 मिनटं. मग हळूहळू असं लक्षात यायला लागलं, जसं एखाद वर्ष वगैरे गेलं तसं आपल्याला एक जरा 15-20 मिनटं लागत आहेत आता 5 शब्द काढायला. मग काय हेडलाईन्स आणि पहिल्या ह्याच्यात नाही, मग एडिटोरियल बघायला लागायचं टाइम्स ऑफ इंडियाचं 5 नवीन शब्द काढायला. मग टाइम्स ऑफ इंडिया सोडून पुस्तकातनं 5 शब्द. असं करत करत मी म्हणजे 8वी-9वीत जाईपर्यंत माझी शब्दसंपदा एवढी अफाट झालेली होती, म्हणजे अफाट त्या वयाच्या मनाने, अन्य शशी थरूरच्या मनाने कमीच. त्याच्यामुळे अफाट म्हणण्याचं कारण नाही, पण रोजचे 5 शब्द जे एक कृती करायला 2 मिनटं लागत होती, करता करता करता. आणि मग तो एक छंद पण जडतो की 5 शब्द नवीन, मग आधीचे काढून बघायचं की आपल्याला कुठचे शब्द, कारण ते जरी ऐकलेले असले तरी विस्मृतीत जातात, परत तेच शब्द अडतात. मग काही वर्षांनी आई आपल्याला हा शब्द येत नव्हता तेव्हा बघ किती सोपा शब्द आहे, आपल्याला तेव्हा अडला होता, अशी गंमत वाटायला लागते. आणि वाचनाची आवड लागली, शब्दसंपदा वाढली, लिखाण चांगलं झालं, बोलणं चांगलं झालं, निबंध चांगले झाले, वक्तृत्व चांगलं झालं, आत्मविश्वास खूप वाढला. म्हणजे एक 5 शब्द लिहिणं किती छोटीशी कृती होती, पण त्या 5 शब्द लिहिण्याचा केवढा फायदा मला पुढे होत गेला. आणि हे माझ्या इतकं चांगलं लक्षात राहिलं की मी माझ्या मुलींच्या बाबतीत 5 शब्द लिहिण्याची कृती फॉलो करत राहिले. 5 शब्द लिहिताना नंतर माझ्या असं लक्षात आलं त्यांच्या बाबतीमध्ये की आपण मुलांच्या खूप मागे लागतो, हे पाठ कर गं, ते पाठ कर गं. म्हणजे एस्पेशली मॅथ्स सायन्सच्या विषयामध्ये म्हणजे सूत्र पाठ करायचे असतात, डेफिनेशन पाठ करायचे असतात. मग त्या थोड्या मोठ्या इयत्तेत गेल्यानंतर कधी सांगितलं नाही. एक हाऊस आणि एक चला आपण छंदासारखं
ते सगळं लिहून भिंतींवर चिकटवायचं. म्हणजे जिथे जास्ती वेळ तुमचा वावर असतो बेडरूममध्ये, तिथे त्या भिंतींवरती ती सूत्र आहेत, ते लिहिलेलं आहे त्यांच्या हाताने, त्याने बिकोरेट केलेलं असं होतं. येता जाता वाचत कधी सूत्र पाठ झाली कळलं नाही. माझे 5 शब्द त्यांनी ते पुढे चालू ठेवले आणि त्याला आम्ही एक जोड दिली की ते भिंतीवर लावून ठेवायचं. येता जाता वाचन होतंच आहे, आपोआप पाठ झालं आणि त्याचा उपयोग झाला. जेव्हा आम्ही कृतीत केलं आणि काही महिन्यांपूर्वी ॲक्च्युली एक धनश्री लेले, बऱ्याच जणींनी त्याचं ऐकलं असेल यूट्यूबवर वगैरे, त्यांची एक मुलाखत मी बघितली. त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं असं, म्हणजे त्यांना प्रचंड प्रमाणात श्लोक पाठ आहेत, प्रचंड प्रमाणात सुभाषितं पाठ आहेत, म्हणजे खूपच पाठांतर आहे. तर एवढं तुमचं पाठांतर झालं कसं, काय केलं तुम्ही? तर त्यांनी सांगितलं काही नाही म्हणे केलं. माझे आजी आजोबा होते ते पाटीवरती का फळ्यावरती, म्हणजे गुंडाळ फळा जो असतो त्याच्यावरती श्लोक लिहून ठेवायचे आणि भिंतीवर लावून ठेवायचे. येता जाता आम्ही म्हणत असू पाठ झाला. एकदा त्यांच्या लक्षात आलं हा श्लोक पाठ झाला की तो श्लोक काढायचा, दुसरा लावायचा. असे त्यांनी वर्षानुवर्ष असे श्लोक लिहित गेले ते भिंतीवरती आणि येता जाता वाचत ते कधी पाठ झाले, त्याचा छंद कधी लागला आणि मग ते लक्षपूर्वक किंवा आपल्याला हे पाठ करायचे, पटकन पाठ करायचे, त्या श्लोकाला 2 दिवस लागले, हा श्लोक मी 1 दिवसात करीन, असं आपल्याशीच होतं आणि प्रचंड पाठांतर होत गेलो. आणि सहज म्हणून सांगते की आपल्याकडे काही दिवसांपूर्वी जे व्याख्याते येऊन गेले, प्राध्यापक डॉक्टर श्याम जोशी, हे बोलता बोलता परवा म्हणाले की त्यांनी एक उपक्रम घेतला आहे खेडच्या शाळांमध्ये. त्यांनी अशी सुभाषितं आणि सुविचार त्याचे कार्डबोर्डवरती फलक केले आहेत मोठ्या अक्षरांमध्ये आणि ते शाळेत घेऊन जातात आणि ते शाळेत असे त्यांनी ठिकठिकाणी ते लावले. अशीच मुलं ते वाचत असतात, येता जाता पाठ होतात. जेव्हा ते काही दिवस ठेवल्यानंतर मुलांचे पाठ झाले की ते काढतात, दुसरे लावतात, ज्या शाळेतले त्या शाळेत देतात आणि अशा प्रकारे त्यांनी हा उपक्रम चालवलेला आहे. त्यामुळे एक माझ्या लक्षात आलं की छोटंसं असं आपण जर कुठची गोष्ट दिली की जी सहज सोपी आहे, ज्याच्यासाठी खूप कष्ट लागणार नाहीत, त्याचा कंटाळा येणार नाही आणि त्याचं आपल्यावर ओझंही वाटणार नाही की आपण काहीतरी करतोय, आपल्याला काहीतरी टास्क दिला आहे, असं काही वाटणार नाही. असं हसत खेळत एखादी गोष्ट किंवा बस आणि पाठ कर असं नाही, सहज जिथे आपल्या दर्शनी भाग असते किंवा जे दृश्य भाग आहे तिथे आपण काहीतरी लावलं तर तेही अतिशय सहजतेने हे पाठ होतं. आणि असं अनेकांचं आहे तर ज्यांना हे सगळं पाठांतर वाचन आहे, लेखनाची सुद्धा काही जणांना आवड असते, म्हणजे छान लिहितात किंवा लिहायला आवडतंही पण लिहित नाहीत. तर अशीच एक मुलाखत, म्हणजे ती तर काही वर्षांपूर्वी मी बघितली होती. सरदार खुशवंत सिंग हे ज्यांचं थोडं इंग्लिश वाचन आहे त्यांनी खुशवंत सिंगांची पुस्तकं किंवा लेख वाचलेले असतील, ते इंग्लिशमध्ये लिहित होते. आणि शोभा डे म्हणजे नाव तरी सगळ्यांना माहिती असतं, शोभा डे, त्यांनी त्यांची मुलाखत घेतली होती आणि त्यांनी जो शोभा डेंना दिलेला सल्ला होता, जो त्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्याशी बोललं आहे, त्यांनी सांगितलं, खुशवंत सिंगांनी सांगितलं, तुला जर लिहायचं असेल तर रोजचे 1000 शब्द लिहायचेच, रोजच लिहायचं. म्हणजे ही स्वतः घालून घेतलेली शिस्त म्हणा, पण रोज 1000 शब्द लिहायचे. त्या म्हणाल्या कधी मला लेखनात माझ्या गती आली, लेखन सुधारत गेलं आणि सुंदर. आणि हा सल्ला खुशवंत सिंगांनी बऱ्याच जणांना दिलेला होता आणि ते त्याचे अनुभव त्या मुलाखतीत सांगत होते. तर असे आपण काही छोट्या ज्या कृती असतात ज्या आपण करतो, म्हणजे 5 शब्द लिहिणे असेल किंवा भिंतीवर एखादी गोष्ट चिकटवणे असेल किंवा नेमाने काहीतरी लिखाण करतो आहे असं असेल, तर अशा गोष्टींमुळे फरक पडतो. तर असाच एक अनुभव काही वर्षांपूर्वीचा माझा मी सांगते, इथल्या आपल्या आंबेडकर बागेमधला आहे. तेव्हा आंबेडकर जे सभागृह आहे तिथे प्रकाशन संस्था ज्या असतात त्या आपलं पुस्तक प्रदर्शन भरवतात. म्हणजे कुठचा तरी एक प्रकाशक असतो,
त्यांची सगळी पुस्तकं ते घेऊन येतात, तिथे मांडतात आणि आपण सगळे जाऊन तिथे ती पुस्तकं म्हणजे विकत घेतो. तर पुस्तक प्रदर्शन लागलं म्हटल्यावर आम्ही तिथे गेलो आणि आपण असं त्या पुस्तकांच्या सावकाश जात असतो, पुस्तकं उलगडून बघत असतो, वाचत असतो की म्हणजे हे पुस्तक कशाबद्दल आहे, काय आहे, घ्यावं न घ्यावं असं आपलं सगळं चाललेलं असतं. तिची उभी होते पुस्तक चाळत, तर एक मूल आणि त्याची आई. आई मला पुस्तक घे ना, आई मला पुस्तक घे ना, आई हे घे ना, आई हे घे ना. त्याची बुणबुण 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 चालली होती. आई थांब रे असं करत होती आणि तिचं चाललं होतं. तर त्यात पदर ओढ, ओढणी ओढ काय होती ती मला आता आठवत नाही, पण आई पुस्तक, आई घे ना, आई. ती आई काही घ्यायला तयार नव्हती आणि माझं एकीकडे मी वाचत होते, पण कान तिथे लागलेले होते तिथे त्यांच्या संभाषणाकडे. इथे हे पुस्तक कसं आहे. शेवटी मला काही राहवलं नाही. त्या म्हटलं घ्या हो, पुस्तकासाठी हट्ट करताय ना मूल. तर म्हटलं घ्या काय कोण वाचणार आहे ते पुस्तक. ते काय म्हणे नुसतं कुठेही गेलं की हे घे ते घे, घरी जाऊन काय वाचत बिचत नाही, मी काय पुस्तक घेणार नाही. तरी त्या मुलाची भुणभुण चाललेली होती. आता मुलांचे काही सर्व हट्ट पुरवावे ह्या मताची मी अजिबातच नाही, शक्यतो हट्ट पुरवूच नाही आहेत ह्या मताची. पण पुस्तकासाठी मूल हट्ट करत होतं म्हणून मला सारखं असं वाटायला लागलं. आता ते मूल पुस्तक वाचत नाही हे कारण आहे का पुस्तक न घेण्यासाठी. म्हणून परत आपला भूतकाळाचा प्रवास सुरू होतो की आपण कसं पुस्तकं वाचायला लागलो. तर आमच्या घरी म्हणजे माझ्या लहानपणी 2 मासिकं यायची, एक चांदोबा आणि एक किशोर. आणि ते मला वाचता यायची नाहीत, कारण माझं मराठी माध्यम नसल्यामुळे मला पुस्तक ते वाचता यायचं नाही. तेव्हा आई वाचून दाखवायची त्याच्यातल्या, म्हणजे अगदी काय पहिल्या अक्षरापासून शेवटच्या अक्षरापर्यंत असं नाही, पण त्याच्यातल्या गोष्टी वाचून दाखवायच्या. आणि जसं मी म्हटलं की 4थी 5वी 3रीत काय गेले असेल तेव्हा 2 इंग्लिश मासिकं आली, एक चंपक आणि एक टिंकल. ते मग वाचायला सुरुवात झाली. आणि जे अमर चित्रकथा म्हणजे आता अमर चित्रकथा मला वाटतं रिलॉन्च झाली आहे, पण त्यावेळेला तर ती इतकी प्रसिद्ध होती किंवा मुलांसाठी खास अमर चित्रकथा काढल्या जायच्या आणि वेगवेगळ्या म्हणजे अगदी कोण राजे राण्या सायंटिस्ट कोण म्हणजे सगळ्याच म्हणजे रामायणातल्या गोष्टी महाभारतातल्या गोष्टी भरपूर अमर चित्रकथांनी काढलेलं. माझ्याकडे एवढं कलेक्शन म्हणजे थोडं कमी दाखवत असेल इतकं कलेक्शन अमर चित्रकथांचं होतं. पुस्तक आलं की अमर चित्रकथा आमच्याकडे यायची आणि ती अशीच टिपॉयवर असायची, टेबलवर असायची, म्हणजे कधीही पटकन उचलून वाचता यायला पाहिजे. भले एक पान वाचलं तरी चालेल, पण ती अशी असायची की ती तुम्हाला सारखी दिसत पण राहील आणि तुम्हाला उचलायची पण इच्छा होईल आणि तुम्ही ते उचलाल पण, म्हणजे शक्य आहे. कुठेतरी कपाटात शोकेसमध्ये अशी नाही, ती खाली लहान मुलाच्या हाताशीच असायची. आणि मग जी वाचनाची आवड लागली तेव्हा मला असं लक्षात आलं की जी संसाधनं लागतात तीसुद्धा अशी उपलब्ध पाहिजे आणि त्या संसाधनांची गोडी पण लावणारं. म्हणजे तिने पहिलं वाचून दाखवलं, तिने एक छोटं पाऊल उचललं की तिने मला वाचून दाखवलं, बसून गोष्टी सांगितल्या आणि तिने पुस्तकं आणत राहिली की ज्यामुळे ती पुस्तकं कायम उपलब्ध होती. मी वाचायचे, माझ्या मैत्रिणी वाचायच्या, आम्ही दोघी अशापासूनसुद्धा वाचायचो की थांब पान उलटू नको माझं राहिलं आहे असं म्हणत त्या अमर चित्रकथा वाचायचो. आणि इतकी त्याची गोडी लागली. अमर चित्रकथा कधी मागे पडल्या आणि मग पुढची म्हणजे मग अगदी ग्रंथ वाचण्यापर्यंतची आपली मजल गेली. पण एक पाऊल जे होतं ना की जे उपलब्धता आहे की आणि दुसरं पाऊल जे होतं ते हाताशी असणं. म्हणजे एखादी गोष्ट जर मला हवी असेल तर ती माझ्या हाताशी पाहिजे आणि जी गोष्ट मला नको असेल ती अजिबात माझ्या हाताशी नको. म्हणजे कैक पेशंटना मी सांगते की पेशंटना जाऊ पाणी खूप कमी पित आहे, हो ना, उठून जायचा कंटाळा येतो, पाणी म्हणजे उठून पाणी घ्यायचा कंटाळा येतो किंवा पाणी नसतंच. मग ते आता कामातनं कुठे उठणार ते पाणी पिण्यासाठी. हो म्हटलं टेबलावर पाणी ठेवा. ज्या ठिकाणी तुमची नजर म्हणजे कॉमनली हॉलमध्ये बसता समोर टिपॉयवर पाण्याची एक बाटली ठेवाच, डायनिंग टेबलवर ठेवा. जी ठिकाणी आहेत एका वेळी 4-5 बाटल्या अशा असल्या तरी चालतील, पण तुमच्या दृष्टीच्या ह्याच्यामध्ये बाटली जी राहिली की आणि हाताशी आहे. फार काही मला 4 पावलं उठून जायला लागत नाही.
आणि मग ती पाणी प्यायलं जातं. आणि तसंच मी सांगते, अहो काय ना, तू मोबाईल सुटत नाही हातातला, हो ना, मग तो जवळ ठेवू नका, इथे शेजारी ठेवू नका, जरा टिपॉयवर लांब ठेवा, डायनिंग टेबलवर ठेवा, वाजलेला ऐकू येईल, पण उठून 4 पावलं जाऊन तो, कारण नाही तर तिथे टी व्ही चालू असेल तरी टी व्ही बघता बघता व्हॉट्सॲप मेसेज एखादा काहीतरी एक गेम चालू आहे आणि टी व्ही चालू आहे, हेही चालू आहे. म्हणजे मग काय होतं, तुमच्या हाताशी नका ना ठेवू, जरा लांब ठेवा. 2 पावलं चालून जाण्याचे कष्ट कोणीच घेत नाही. जसं पाणी प्यायला तुम्ही कष्ट घेत नाहीत ना, मोबाईल उचलायलाही कष्ट घेणार नाही. त्यामुळे एवढंसं पाऊल जरी आपण उचललं तरी एखादी सवय जडू पण शकते आणि एखादी सवय आपली तुटू पण शकते. तर छोट्याशा ह्यानी खूप मोठा बदल, जसं म्हटलं की एखादी आवड निर्माण होणं किंवा एखादं व्यसन आपलं सुटणं हे होतं. आणि वाचनावर मी जास्ती बोलते कारण तो एक मोठा छंद आहे त्याच्यामुळे, की इतक्या लहान वयापासून सगळं केलेलं असलं तरी जेव्हा हातात मोबाईल आला तेव्हा माझंही वाचन कमी झालं, पुस्तक घेऊन वाचण्याचं प्रमाण, कारण त्याची टाईम स्पेस दुसरीकडे गेली ना. मग हे जाणवलं, म्हणजे एक परत छोटंसं काहीतरी पाऊल उचलायला पाहिजे, म्हणजे परत सवयी बदलतात. तर मग ते एक छोटं पाऊल मी आणि माझ्या मुलीने रुचाने काय उचललं, बुक चॅलेंज. आपण चॅलेंज द्यायचं एकमेकांना, तू किती वाचशील, मी किती वाचेन. मी म्हटलं मी आता या पुढच्या 6 महिन्यात 5 पुस्तकं वाचेन, ती म्हणाली मी 8 पुस्तकं वाचेन. असा आम्ही एकमेकांना चॅलेंज दिला आणि अक्षरशः वर्षात आम्ही 15-16 पुस्तकं वाचून काढली परत. मग एकदा परत आपली गाडी रुळावर आली की ती तशी सहजासहजी हलत नाही. म्हणजे आता इथे सगळेजण जे आलेले आहेत तर ते तुम्हीच स्वतःचा विचार करा की काही वर्षांपूर्वी जेव्हा व्याख्यानमाला सुरू झाली असेल तेव्हा आज काही जण 30ही दिवस येणार आहे, म्हणजे पूर्ण महिना येणार आहे, पण तेव्हा पहिल्यांदा सुरू केलं तेव्हा 1-2 व्याख्यानच ऐकलेली असतील, 1, 2, 4, 5, 7. मग हळूहळू कधी सवय मी म्हणणार नाही पण आवड निर्माण झाली आणि आपण चांगलं ऐकावं, आपण तिथे जावं, ही सवय. म्हणजे ते एक पाऊल जे पहिलं टाकलेलं असेल की एकदा तरी एक व्याख्यान ऐकावं, ह्याचं व्याख्यान ऐकावं किंवा कोणीतरी येणार आहे ह्यांचं खूप छान असतं हे तर मला जायला पाहिजे. आणि मग कधी वर्ष हे चालू आहे त्याच्यात कधी आपल्याला आवड निर्माण झाली, आपण किती नेमाने यायला लागलो आणि मग अख्खी व्याख्यानमालाही आपण ऐकायला येतो, रोज येतो. हे जे होतं ते एक पाऊल जे टाकणं असतं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आता काही सवयी जेव्हा आपल्या स्वतःच्या आपल्याच जे सांगते ते आपला स्वानुभव जो आहे त्याच्यावरनंच सांगते की काही गोष्टी ज्या सवयी लागल्या त्या आपण विशिष्ट वेळेला विशिष्ट गोष्ट केल्यामुळे आपल्याला झालं. म्हणजे तसंच आपलं लहानपण आपण आठवूया. इथे बसलेल्या तर सगळ्यांच्याच लहानपणी 100% 7 वाजले की सगळी मुलं घरी जायची. म्हणजे 7च्या दिवे लागण्याची वेळ आली त्या वेळेशी पुढचं सगळं गणित निगडीत होतं. घरी जायचं, हातपाय तोंड धुवायचं, कपडे बदलायचे, देवाजवळ दिवा लावायचा, शुभं करोती म्हणायची. शुभं करोती म्हटल्यावर घरातल्या सगळ्यांना नमस्कार करायचा. हा सिक्वेन्स होता आणि ही आपल्याला सवय जी लागली, चांगली लागली, खूप आपलं पाठांतर झालं, आपल्यामध्ये अनेक गुण त्याच्यामुळे निर्माण झाले, आपल्याला कळले पण नसतील की ह्याच्यामुळे आपल्याला किती फायदा झाला. ती एका विशिष्ट वेळेशी ती निगडीत झाली. एका विशिष्ट वेळेला आपण एखादी विशिष्ट कृती केल्यामुळे ती कृती होत गेली. किंवा काही कृती आपल्या अशा असतात बघा, आपण एखाद्या ॲक्टिव्हिटीशी म्हणजे नित्यनेमाने सगळेजण उठल्यावरती दात घासतात, आंघोळ करतात, ब्रेकफास्ट घेतात, जेवतात, म्हणजे ह्या सगळ्या सार्वत्रिक कृती आहेत. एखाद दिवशी एखादी कृती करतो ती वेगळी, पण सगळेच जण दात घासतात किंवा सगळेच जण आंघोळ करतात. मग या ज्या पर्टिक्युलर कृती आहेत की ज्या आपण रोज करतो, या कृतींशी जेव्हा आपण एखादी कृती जोडतो जी लक्षात राहत नाही, हे मी कधी करायचं नाही, मी आंघोळ केल्यानंतर हे करेन, किंवा मी आता दात घासले ना की मग मला पाणी प्यायची सवय लावायची, मी त्यावेळेला घेईन, किंवा मला काय एखादा च्यवनप्राश खायची सवय लावायची, चांगलं आहे माझं, दात घासले की पहिलं मी ते करेन. म्हणजे एखादी जी कृती आपण ऑलरेडी करतो आहोत किंवा जी आपली नेमाने चालू आहे
त्या कृतीशी जेव्हा म्हणजे आपण जेवताना जेवतो तर सगळेच, तेव्हा आपण काय स्वतःला सवय लावून घेतली की जेवायच्या आधी आपण वदनी कवळं म्हणायचं. ही कृती आपण म्हणजे ही सवय आपण आपल्याला लावून घेतली. जी कृती आपण ऑलरेडी करतो आहे त्या कृतीशी जेव्हा आपण जोडतो तेव्हा आपण विसरत नाही किंवा ती राहत नाही. म्हणजे जेव्हा आपल्याला एखादी नवीन सवय करायची असेल तेव्हा असलेल्या कृतीच्या सोबतच जर आपण जोडून घेतली, जी आपण सातत्याने करतो आहे, जी आपण विसरत नाही, तर ती कृती होण्याची शक्यता खूप जास्ती असते. किंवा ते छोटंसं पाऊल जे असतं ते खूप महत्त्वाचं असतं. आणि नुसतं कृती करणं असं नाही, तर ते हळूहळू मी म्हटलं तसं त्या कृतीबद्दलची सजगता आपल्याला यायला लागते. म्हणजे जेव्हा आपण ते 5 शब्द लिहिले तेव्हा आपल्याला काही नव्हतं, पण इव्हेंच्युअली आपल्याला त्याचा काय फायदा होतो आहे आणि मग ते सजगतेने करणं हे जेव्हा होतं तेव्हा मग आपण ती कृती किंवा आपण एखादी सवय लावताना ती त्या कृतीशी जोडून घेतो. म्हणजे एक उदाहरण म्हणून मी देते की सगळ्यांच्याच बाबतीत असं मी म्हणणार नाही, पण मुलींच्या बाबतीत शाळेत असताना चांगले केस छान असतात, लांब असतात, वेण्या शाळेत सगळ्याजणी घालून जातात. तर रुचा 8वीत गेल्यानंतर तिच्या छान 2 वेण्या होत्या आणि 10वीपर्यंत चांगले कमरेपर्यंत लांब केस होते. त्या 2 वेण्या जेव्हा ती आई माझी घालायला बसायची तेव्हा तिला सांगायची, चला संस्कृतचे शब्द म्हणायला सुरुवात करा. एकीकडे वेणी एकीकडे शब्द. त्या कृतीशी वेणी रोजच घातली जाणार आहे. आपोआप आज हे 5 शब्द, उद्या ते 5 शब्द, आज काहीतरी सुभाषित माला, उद्या काहीतरी वेगळं, पण त्या वेळेला त्या कृतीशी जोडून ते पाठांतर होत गेलं. असलेली नाही तर दिवसभरात मी नंतर करीन, मी आत्ता करीन, मग मी असं करू का, मग मी तेव्हा करीन, मग माझं झालंच नाही किंवा मला वेळच नाही मिळाला. मग तुम्ही ऑलरेडी जी गोष्ट करताय त्याच्याशी जोडून जर एखादी कृती केली तर ती, आणि मग कालांतराने त्याचे जे खूप फायदे आपल्याला मिळतात. कारण हे जे असतं ना, सजगता त्याच्यामध्ये जेव्हा येते, म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकच जण शाळेत गेलेला आहे आणि काही असेल, सकाळी 7ची शाळा असेल, दुपारी 12ची शाळा असेल, कितीची असेल, निदान 10वीपर्यंत तरी, म्हणजे अगदी बालवाडी ते 10वी 12 ते 13 वर्ष आपण शाळेत गेलो, नेमाने गेलो, वेळेत गेलो. हार्डली कोणाचं कधीतरी उशीर झाला असेल. 11वीत गेल्यानंतर त्याच्यानंतर जे काही होतं, आणि मग कधी आपण 12 वर्ष रोज आपण शाळेत वेळेवर गेलो, पण नंतर आपण वेळेवर जाणं ही आपल्या सवय किंवा आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग बनली नाही. म्हणजे थोडे दिवस जी कृती करतो ती अशी अपेक्षा आहे की त्याची तुम्हाला सवय लागेल, कारण बाबत आपण सजग नाही आहोत की अरे आपण हे केल्यामुळे किती फायदा झाला किंवा हे करणं किती महत्त्वाचं आहे. त्यामुळे नुसतीच कृती करत राहणं म्हणजे 5 शब्द लिहित राहणं किंवा भिंतीवर चिकटवणं हे नसून पुढे जाऊन त्याच्याबद्दल जेव्हा आपण जागरूक होतो, त्याच्यावर आपण चिंतन करतो आणि त्या कृतीचा काय फायदा होतो आहे किंवा ही मी कशी परत ॲप्लाय करू शकेन, ह्याच्यावर जेव्हा आपण त्याच्याबद्दल अवेअर होतो तेव्हा ते छोटंसं पाऊल आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा धमाका नक्कीच करू शकते. आणि सगळ्यांना थोडंसं गंभीर झाल्यामुळे अमिताभ बच्चनची मी स्वतः खूप मोठी फॅन आहे. आत्ता कौन बनेगा करोडपती चालू आहे, त्याच्यामध्ये एक सिनेमा होता अमिताभ बच्चनचा, नमक हलाल, आणि त्याच्यामध्ये त्याला असं तो गावाकडनं आलेला असं तर इंग्लिश त्याचं कसं आहे, तर त्याचा एक डायलॉग आहे, इंग्लिश इज अ व्हेरी फनी लँग्वेज, आणि मग तो खूप मोठाच खूप छान आहे. क्रिकेटवरचा त्याचा जो डायलॉग आहे तो तसंच म्हणतं, हॅबिट म्हणजे सवय इज अ व्हेरी फनी वर्ड, की त्याचं स्पेलिंग काय येतं, HABIT. त्याच्यातला एच काढा तरी अ बीट रिमेन्स, सवय काय अशी तशी जात नाही, अ बीट रिमेन्स. त्याच्यातला AB काढा तरी इट रिमेन्स, सहजासहजी जात नाही. पण हॅबिट इज अ फनी वर्ड, त्याच्यातला एच करा, अ बीट, छोटा पॅकेट, अँड दॅट्स इट, धमाका. त्यामुळे हॅबिट बोथ वेज. आता तुमचा आणि तिचा 4 पानांचा जो विषय होता, मला वाटतं त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल की कसं आपण हे करू शकतो. तुम्ही म्हणता जेवताना TV बघण्याची सवय, मोबाईल बघण्याची,
त्याचंही मला वाटतं तुम्हाला एक पाऊल पहिलं नक्कीच मिळालं असेल. जवळ ठेवू नका, लांब ठेवा. छोटंसं पाऊल टाका, हळूहळू सवय मोडत जाईल. आणि त्यांना विष्णू सहस्रनाम पाठ करायचं होतं. त्याच्या अनेक आहे, तुम्ही 2 ओळी रोज भिंतीवर लिहून ठेवा, पाठ होत जातील. कधी विष्णू सहस्रनाम पाठ झालं कळणार नाही. आणि अशा अनेक गोष्टी आपण नक्की आपल्याला ज्या अचीव करायच्या, पहिलं पाऊल काय असावं एवढा आपण जर विचार केला तर नक्की आपण आपल्या गोष्टी अचीव करू शकतो असं मला वाटतं. धन्यवाद.